मला सांगायची गरज आहे? मी काय सांगत नाही. यांना फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे अशा भावनेने गेले 20 वर्ष तुम्ही वागलात. काय दिलं मुंबईकरांना? यामुळे मुंबई खतरे में आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा आरोळ्या देखील ठोकतील. खरं तर मुंबई खतऱ्यात नाही, पण हे खतऱ्यामध्ये येतील. यांचं अर्थकारण, यांचं राजकारण खतऱ्यामध्ये येईल, धोक्यात येईल. राक्षसाचा जीव कुठे असतो? राक्षसाचा जीव पोपटात असतो, राक्षसाचा. तसं यांचाच जीव बीएमसीत नाही रे बाबा, बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या कुणीतरी काहीतरी निवडणुकीचं कॅम्पेन चालवलंय. काय? मुंबईचा लढा. मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला? इतके वर्ष काय करत होता? तुम्हीच होता ना तिकडे बसलेले. मग मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला? आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा. अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे. घरात बसून लढता येत नाही. फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागतं, संवाद साधायला लागतो. आणि म्हणून आधी घराबाहेर पडा. आता काही जे काही तुम्ही पडताय त्याच्या मागे डॉक्टर एकनाथ शिंदेचं काम आहे. त्यांनी थोडंफार फिरायला लावलेलं आहे. जाऊ द्या. पण एकच सांगतो, मुंबई महाराष्ट्राची होती, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई महाराष्ट्राचीच राहील. कुणाचा बाप जरी आला, 7 पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही. आणि मुंबईचं महत्व तर कमी होणार नाही. मुंबईचं महत्व वाढतंय. मागे नीती आयोगाचे लोक आले तेव्हा म्हणाले, नीती आयोगाने सांगितलं की मुंबई